जय श्रीराम सर्वांना. नमस्कार. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करा. अरे वा, हे तर आपल्या व्हिडिओ मध्ये नव्हतं, पण चला ठीक आहे, मी सांगितले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ छान होणार, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, आपण आयुष्य जगत असताना नक्कीच तुम्ही तुमच्या कामामध्ये जर व्यस्त असाल तर विरोधकांची तुम्हाला कमी राहत नाही. त्याचं कारण की जेव्हा आपण यशस्वी होतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिकच तयार होतात आपल्या विरोधात. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं त्याच्या आधीपासून आम्ही ज्यावेळेस नोकरीचा प्रयत्न करत होतो किंवा जो संघर्ष होता त्यावेळेस जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहिलो, किती वाईट दिवस काढले. आम्हाला एक दिवस घरामध्ये म्हणजे बाजार पण नव्हता, तर ह्या गोष्टी पाहायला कोणाला वेळ नव्हता किंवा कोणी विचारायला पण आलं नाही की बाबा तुम्ही कसे राहता, काय करता, काय हे 1000 रुपये किंवा 500 रुपये घ्या आणि तुमच्या प्रपंचाला लावा. असं कधी माझ्या लहानपणापासून माझ्या एवढं वय झाले 30-32 आजपर्यंत कधीच असा प्रसंग आला नाही. पण विषय येतो तुम्ही ज्यावेळेस समाजापेक्षा काहीतरी वेगळं करता त्यावेळेस समाज ऑटोमॅटिक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता त्यांचा, किंवा एक वेगळं लोकांच्या नजरेत तुम्ही राहता. तर मित्रांनो, विषय हा आहे, तर तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जगत असता त्यावेळेस तुम्हाला विरोधकांची खरंच तयार करण्याची गरज नसते. तयार कसे वाटेल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही गरीब परिस्थितीमध्ये असता, गरिबीमध्ये लढत असता किंवा झगडत असता, त्यावर हसणारे पण समाजामध्ये भरपूर असतात. मिरची चटणी खाऊन तुम्ही ज्यावेळेस दिवस काढत असता त्यावेळेस समाजाला तुमच्याकडे पाहण्यासाठी वेळ नसतो. आणि ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं करता, तुम्ही तुमच्या परिवारासाठी म्हणा किंवा तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता किंवा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त जगाशी आपण काही कोणी बरोबरी करू शकत नाही किंवा कोणी करत पण नसेल. जो करत असतो तो विषय वेगळा आहे, पण शक्यतो माझ्या आयुष्यात तरी मी कोणाची म्हणजे बरोबरी करत नाही. जे आपले आहे किंवा आपल्या परिवारासाठी जे गरजेचे तेच करायचा प्रयत्न केला मी आजपर्यंत. आमच्या हिला पण माहिती आहे की बाबा कोण पुढे चाललाय म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे जायचं असं काहीच नाही. आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करतो आणि तेच करत असताना समाजामध्ये तुम्ही जे काही करता ते लोकांना देखवत नाही आणि त्यामुळे तुमचे विरोधक हे जास्त तयार होतात. काय होतं, गावामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता किंवा लहानाचे मोठे होता लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच राहतो. बाबा हा गरीब आहे, हा ह्याच लेवलला राहायला पाहिजे, त्यांची ही मानसिकता राहते बाबा हा वर नाही आला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांचे हे शब्द किंवा त्यांचे विचार किंवा त्यांची ती मानसिकता समोरचा माणूस खोटं ठरवतो ना, त्यावेळेस त्यांच्या आतमध्ये एक आग तयार होते का बाबा समोरच्याच चांगलं झालेलं पाहत नाही त्या लोकांना. हा, जलसी. तर अशा प्रकारचे ज्यावेळेस त्यांना हे होतं त्यावेळेस ते काहीतरी आपलं कुठेतरी नाव बदनाम करण्याचं म्हणा किंवा काहीतरी त्रास देण्याचं हे त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि बऱ्यापैकी ते यशस्वी पण होते त्याच्यामध्ये. पण त्याचा त्रास मला, माझ्या परिवाराला भरपूर झाला. आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्रास झाला म्हणजे भरपूर त्यावेळेस वेगवेगळे विचार यायचे मनामध्ये की बाबा आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण आपलं ध्येय ते नसतं. लोक 4 दिवस आपल्याला दिवस देतात आणि त्यांचं एकच डोक्यामध्ये असतं की बाबा याला दिवसून याचा जो रस्ता आहे ना तो बदलायचा, म्हणजे हा कुठेतरी वाईट मार्गाला जाईल किंवा याचा परिवार पुन्हा पाठीमागे किंवा हा पुन्हा आहे त्या ठिकाणी, त्यांचा हा प्रयत्न असतो. पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या पाठीमागे आपला परिवार असतो, आपले आई वडील असतात, आपली पत्नी राहते, आपली मुलं राहतात आणि त्यामुळं ते जे दिवस त्यात किंवा ते त्यांच्याकडे न लक्ष देता आपण आपल्या मार्गाने पुढे चालायचं आणि तेच मी पण केलं. पण लोकांचं तरी पण हे होत नाही का बाबा
की अशा पद्धतीने पुढे चालल्यात किंवा काय करतात, तर लोकांचा एक दृष्टिकोन राहतो आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने चालून द्यायचं, आपण आपल्या पद्धतीने चालायचं. आणि जे तुम्हाला मी सांगितलं की बाबा विरोधक ही तयार होतात, त्यात तुमच्या चांगल्या कामामुळे तयार होतात. तुमची जी चर्चा, वाईट चर्चा पाठीमागे ज्यावेळेस चालते, कोणतीही चर्चा चालू द्या, वाईट चालू द्या, चांगली चालू द्या, म्हणजे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर हा हे कधी पण लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्या पाठीमागे आपली चर्चा चालू असते ना, त्यावेळेस आपण कुठेतरी चांगल्या मार्गाने किंवा त्या लोकांपेक्षा जी चर्चा करतात आपल्या पाठीमागे, त्यांच्यापेक्षा 2 पाऊल आपण पुढे असतो. जो माणूस कष्ट करून येतो ना वरती, तो कधीच समोरच्या प्रगतीवर म्हणा किंवा एखाद्याने कोणतं तरी चांगलं काम केलं त्याच्यावरती कधी जळत नाही किंवा त्याच्यावरती म्हणजे वाईट अशी भावना नसते त्या माणसाची. कारण त्या माणसाने पण गरिबी परिस्थिती पाहिलेली असते की बाबा मी जर एवढा संघर्ष करून वरती आलो, तर त्याला 100% त्या माणसाला आनंद होणार का बाबा हा माणूस पण वर आला पाहिजे किंवा आलाय तर चांगली गोष्ट आहे. पण काही एक नालायक प्रवृत्तीची लोक राहतात. तर ही समाजामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणार, प्रत्येक पावला गणित भेटणार ही लोक. यांच्या डोक्यात एकच राहतं, आपण तर आयुष्यात काही केलं नाही, पण जर एखादा कोणी काही करतोय तर त्याच्या पण मार्गामध्ये कशी आडकाठी आली पाहिजे हे पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो. आणि याचा भरपूर म्हणजे असा अनुभव आला, त्यामुळं वाटलं का बाबा याच्यावरती पण व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि ह्या लोकांकडे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की ह्या लोकांकडे आपण लक्ष नाही द्यायचं किंवा ज्याला कोणाला त्रास होत असेल, करीत असतील लोक, तर या लोकांकडे लक्ष न देता आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं. आपली परिवाराची, आपली प्रगती आपण पुढे चालू ठेवायची. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.